सो हा व्हिडिओ ॲक्च्युली मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी पण आहे, जे लोक आता लग्न करण्यासाठी पार्टनर शोधत आहेत. ओके, सो मी ॲक्च्युली आता जेव्हा पण डिस्कस करते माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत, ऑब्व्हियसली आता माझ्या मोस्टली गर्ल्स फ्रेंड्स आहेत ज्यांची लग्न नाही झाली आहेत, खूप साऱ्या जणांची झाली आहेत. ओके, तर लग्न म्हणजे मला ज्यावेळेस असं लग्नाच्या रिगार्डिंग डिस्कशन होतं त्यावेळेस मुलींचं म्हणणं असं येतं की यार आता चांगले मुलं नाही भेटत. ऑब्व्हियसली मुलांची पण हीच कंप्लेंट असणार आहे की त्यांना चांगल्या मुली नाही भेटत आहे. आता मला नाही माहिती की तुम्हाला नक्की चांगल्याची कन्सेप्ट तुमच्या याच्यामध्ये काय, बट जेव्हा मी माझा हजबंड सर्च करत होते ओके, ज्यावेळेस म्हणजे माझं ऑब्व्हियसली अरेंज मॅरेज आहे, तर अरेंज मॅरेजमध्ये जेव्हा पण मी मुलं बघायचा कार्यक्रम करायचो तर त्यावेळेस माझे असे काही पॉईंट्स होते जिथे मी कॉम्प्रोमाइज नव्हते करू शकत. आणि मी माझ्या घरच्यांना पण सांगितलं मला ह्या रेशोमध्ये म्हणजे मुलामध्ये काही असू नये नसो, पण ह्या 3 गोष्टी मात्र असल्या पाहिजे. द फर्स्ट थिंग होतं की वेन एव्हर माय फॅमिली नीड्स मी, म्हणजे माझी बहीण आणि भाऊ, माझ्या फॅमिलीमध्ये 2 जणच आहे, बहीण आणि भाऊ आहे. सो जेव्हा पण त्यांना माझी गरज पडेल आय विल बी अवेलेबल. मग त्यांना ती कशी पण गरज पडू द्या, फायनान्शियल पडू द्या, मेंटली पडू द्या, इमोशनली पडू द्या, फिजिकली पडू द्या, कशी पण गरज पडू द्या, मी तिथे राहणार म्हणजे राहणार. सो दॅट्स माय फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, मुलाला चांगलं ह्युमर पाहिजे. मला किचकिच करणारी अजिबात जमत नाही. मला हसणारी खेळणारी फॅमिली जास्त आवडते. अँड आता तुम्ही बोलाल की अच्छा ठीक आहे, म्हणजे ह्युमर चांगला असलेल्या घरामध्ये भांडणं नाही होती का? ऑब्व्हियसली होतं. तुम्ही एका माणसासोबत लग्न करतायत, माणसाला स्वतःचा मेंदू असतो आणि प्रत्येकाचा मेंदू वेगवेगळ्या प्रकारे फंक्शन करतो, तर भांडणं होणार म्हणजे होणार. बट ह्युमर असलेल्या माणसांचं लॉजिक खूप छान असतं असं मला वाटतं. ओके फाईन, दॅट्स अ डिफरंट टॉपिक. सेकंड अँड थर्ड थिंग इज अँड मला हुशार मुलं जास्त आवडतात. आता हुशार म्हणजे असं नाही की क्लासमधला टॉपर असायला हवा, नो, आय एम नॉट सेईंग दॅट. मला असं म्हणायचं आहे की ज्याला जगाची जाणीव आहे, ज्याला परिस्थितीची जाणीव आहे, असे पोरं मला जास्त आवडतात. सो मी घरच्यांना सांगितलेलं मला बाकीचं काही तुम्ही द्या नाही त्यांना कधी, पण मला ह्या 3 गोष्टी असणारा मुलगा शोधून द्या. माझ्या घरच्यांनी पण मग मला टचवूड असं शोधून दिलं आणि माझं सक्सेसफुल झालं. लग्न झालं नाही म्हणता येणार, आणखी चालूच आहे, बट स्टील आय एम सो हॅपी इन माय मॅरेज. ओके, तर मला असं सांगायचं आहे की रिअलिस्टिक बनून रिअलिस्टिक गोष्टींवरती जास्त फोकस करा आणि त्यानुसार तुमचा लाईफ पार्टनर शोधा, कारण की तुम्ही लाईफ पार्टनर शोधतायत